नमस्कार मित्रांनो, मी सुरेश तावरे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या अंकगणित क्रॅश कोर्सच्या 18व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि जसं की लास्ट लेक्चरमध्ये किंवा लास्ट लेक्चरमध्ये आपलं लास्ट जो लेक्चर झालं ज्याच्यामध्ये आपण सगळा आपला लसावी मसावी हा जो टॉपिक आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे। आणि त्याचसोबत आपल्या लास्ट लेक्चरमध्ये कुठलं तर SSC GDचे PYQ क्वेश्चन्स जे लसावी मसावी या टॉपिकवरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते ते आपण लास्ट सेशन्समध्ये बघितले होते। आणि आय होप तुम्ही सगळं जे लसावी मसावी हा जो टॉपिक आहे तो सगळा नक्की क्लिअर केला असेल। ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या सगळ्या नक्कीच तुमच्या क्लिअर झाल्या असतील। आणि त्यामध्ये पण काय डाऊट राहिला असेल तर त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकताय। कोणत्याही टॉपिकबद्दल किंवा कोणत्याही कन्सेप्टबद्दल तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल त्या टॉपिकच्या रिलेटेड, ठीक आहे। आणि त्याच पद्धतीनं जर तुम्ही SSC GDचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर लक्षात ठेवा, जे एक्झाम्पल्स आपण त्या ह्याच्यामध्ये टॉपिक्सच्या एक्झाम्पल्समध्ये घेतले होते जे एक्झाम्पल्स आणि प्लस जे आपण लास्ट लेक्चरमध्ये घेतले ते 2025ला जे फेब्रुवारी महिन्यामध्ये जे आपले SSC GDचे एक्झाम झाले होते त्यामध्ये कशा पद्धतीनं प्रश्न पडले होते। तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं त्यामध्ये काय चेक करायचं आहे की जे टाईप किंवा जी डिफिकल्टी लेवल आपल्याला विचारली जाते काय वेगळं पडतं हे तुम्हाला त्यामधून जास्त काय करायचं आहे त्याचं नीट ऑब्झर्वेशन करायचं आहे, ॲनालिसिस चांगल्या पद्धतीने तुमचं झालं पाहिजे, जेणेकरून तुम्ही जे काय क्वेश्चन्स प्रॅक्टिस करशिला जे त्यामध्ये तुम्हाला तशा टाईपच्या क्वेश्चन्सच काय करायचं आहे तिथं सराव करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झामला गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचं सरप्राईज तिथं राहणार नाही। आणि त्याच पद्धतीनं जे स्टडी मटेरियल आहे आपलं SSC GDचा ऑलरेडी आपण सरळ रूप द्या लसावी मसावीचे मराठीतून जे प्रश्न पडले जातात आणि लक्षात ठेवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जवळ म्हणजे प्रॉपर SSCचं मराठी भाषेतून जे काय आपण स्टडी मटेरियल म्हणतोय खास करून गणित विषयासाठी हे तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवरतीच मिळेल, जे काय नाव काय आपलं तर अचिव्हर्स करिअर गाईड विटा हे टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं, जिथं तुम्हाला प्रॉपर SSC साठी तुम्ही जर तयारी करत असेल आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही मार्केटमध्ये कुठलेही बुक घ्यायला गेला लक्षात ठेवा तर त्यामध्ये प्रॉपर तुम्हाला SSC स्टाफ सिलेक्शनसाठी तयारी करायची असेल गणित विषयाचे खास करून तर तुम्हाला मराठी भाषेतून स्टडी मटेरियल तिथं अवेलेबल नाही आहे। जे काय अवेलेबल आहे ते सगळं लक्षात ठेवा ते काय तर क्वेश्चन्स पेपर आहेत आणि क्वेश्चन पेपर पण लक्षात ठेवा तिथं मराठीमध्ये अवेलेबल नाहीत, तिथं जे अवेलेबल आहे ते सगळे हिंदी भाषेतून आहेत आणि त्याचं जे ट्रान्सलेशन जे मराठी भाषेतून आहे हे सगळं स्टडी मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती नक्कीच मिळून जाईल। त्यामुळे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा ज्या विद्यार्थ्यांनी अजून देखील केलं नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी। आणि सोबतच तुम्हाला पोलीस भरतीचं पण स्टडी मटेरियल MPSCचं असेल सगळ्या गोष्टींचं स्टडी मटेरियल टेस्ट सिरीज तुम्हाला तिथं काय चॅनलवरती अवेलेबल मिळून जाईल, ठीक आहे। आणि आतापर्यंत माझ्या मते सरासरीचे पर्यंत आपण सगळे क्वेश्चन्स काय केले तिथं आपण काही अपलोड केलेले आहेत। आणि आजचा सेशन जो आपण बघायचा आहे तर ह्याच्यामध्ये थोडासा एक वेगळा सेशन आजचा असणार आहे जो असणार आहे खास करून पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि SSC GDसाठी ती कन्सेप्ट महत्त्वाची आहे। डायरेक्टली क्वेश्चन्स ह्या कन्सेप्टवरती तुम्हाला विचारला जाणार नाही पण कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला कुठेतरी येऊ शकते आजच्या जी कन्सेप्ट आपण बघणार आहे। आणि आजचं जे लेक्चर आपण बघायचं ते असणार आहे कुठलं तर वर्ग आणि वर्गमूळ, ठीक आहे। पण हे जे वर्ग आणि वर्गमूळ जे कन्सेप्ट आपण बघायचे लक्षात ठेवा ती नॉर्मल नाही आहे, म्हणजे कुठल्याही म्हणजे जसं की आता 25चा वर्ग कसा काढायचा 48चा वर्ग कसा काढायचा हे नॉर्मल वर्ग आणि वर्गमूळ आपण इथं बघणार नाहीत। आपण जे क्वेश्चन बघणार आहोत ते कुठले बघणार आहे तर दशांश चिन्ह संख्यांचं वर्ग आणि वर्गमूळ, ठीक आहे। काय बघायचं तर आपल्याला दशांश चिन्ह संख्यांचा वर्ग कशा पद्धतीने केला जातो, वर्गमूळ कशा पद्धतीने केलं जातं आणि ह्याचा डायरेक्टली क्वेश्चन्स कशा पद्धतीने पडले होते पोलीस भरतीच्या पेपरमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा जो आहे तो आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये घ्यायचा आहे, ठीक आहे। चला तर मग सेशनला चालू करू। जे विद्यार्थी ज्यांनी अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून इथून पुढचे जे काही आपले क्रॅश कोर्सचं जे अपडेट आहे ते तुम्हाला टाईम टू टाईम तिथं मिळून जाईल, ठीक आहे। तर पहिला बघूया आपण काय तर वर्ग करणे, दशांश चिन्ह संख्यांचा वर्ग करत असताना काय लॉजिक आपल्याला वापरायचं आहे, काय कन्सेप्टचा वापर इथं करायचा, ठीक आहे। तर एक सिम्पलचं स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पण त्याच्या आधी एक एक्झाम्पल घेऊ आपण जेणेकरून ते स्टेटमेंट्स काय सांगते ह्याचं तुम्हाला तिथं काय होऊन जाईल क्लिअरिफिकेशन मिळून जाईल, ठीक आहे। जसं की आपण बघा पहिला काय करूया तर 15चा वर्ग घेऊ आपण, ठीक आहे। 15चा साधा सिंपल वर्ग तुमचा तोंडपाठ असलेच पाहिजे। 15चा जो वर्ग आहे तो किती आहे तर 225, बरोबर। पण तेच आता हे 15 काय आहे तर साधी नैसर्गिक संख्या होती पण तेच ह्याच्याऐवजी जर मी ह्याला 1.5 केला, ठीक आहे, आणि 1.5चा वर्ग आता मला शोधायचा असेल तर काय बदल होणार आहे। म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे काय करतोय रे आपण तर 15चा वर्ग करायचा असेल तर 15चा 2 वेळा गुणाकार करतोय, बरोबर। मग त्याच पद्धतीनं जर मला 1.5चा वर्ग करायचा असेल तर मी ह्याला मांडणार कसा पहिला तर 1.5 गुणिले 1.5, बरोबर। मग आता इथं बघा जसं आपण दशांश चिन्ह संख्यांचा गुणाकाराची कन्सेप्ट ऑलरेडी आपण लेक्चरमध्ये बघितलेली होती। मग गुणाकार करताना काय करतो आपण नॉर्मल गुणाकार करतो, बरोबर। मग 15 गुणिले 15चा गुणाकार किती येणार आहे तर 225 येणार आहे, बरोबर।
आणि त्यानंतर घरं सोडत असताना आपण काय काउंटिंग करतो घरांची. मग इथे एक घर आहे, इथे एक घर आहे, टोटल किती रे? 2 घरं होतात. याचा अर्थ काय? आलेल्या उत्तरात आपण 2 घरं सोडतो उजव्या बाजूने. म्हणजेच 1.5चा जर मी वर्ग केला तर तो मला किती मिळणार आहे? 2.25. क्लिअर आहे? तेच आता जर समजा 1.5च्या ऐवजी मी मला काय पाहिजे? 0.15चा वर्ग पाहिजे. ठीक आहे. मग तसंच सेम लॉजिक लावणार आपण. 0.15 म्हणले याचा अर्थ काय? तर 0.15चा 2 वेळा गुणाकार मी मांडणार. ठीक आहे. त्यानंतर सेम काय होणार आहे? 15चा वर्ग जर मी केला, गुणाकार जो आहे तर 225च राहणार आहे. फक्त इथं बदल काय येत आहे? इथे 2 घरं आहेत आणि इथं 2 घरं आहेत. म्हणजे टोटल जे आहेत बघा, इथले 2 आणि इथले 2, टोटल 4 घरं झाले. आलेल्या उत्तरात मला 4 घरं सोडावी लागतील. ठीक आहे. गुणाकाराच्याच कन्सेप्टचा वापर करतोय आपण. 3 घरं मिळाली होती, 1 0 वाढवायला लागेल. उत्तर काय होईल माझं? 0.0225. क्लिअर आहे? तर इथं काय पहिला बघा, आता इथं 15चं डायरेक्टलीच केलं. तर अजून एक घेऊ आपण, जेणेकरून तुम्हाला कंप्लीट डिटेल जी कन्सेप्ट आहे ती काय होऊन जाईल? क्लिअर होऊन जाईल. तेच आता काय करतोय? आपल्याला वर्ग कोणाचा करायचा? तर 0.015चा वर्ग करायचा. ठीक आहे. मग जसं बघा सेम लॉजिक लावणार आपण. काय होणार? 0.015चा काय करणार आहे आपण? तर इथं 3 वेळा गुणाकार करणार. 2 वेळा गुणाकार करणार आहे, कारण वर्ग आहे. मग पुढचं लॉजिक सेम. 15चा गुणाकार 225च येणार आहे. फक्त घरं वाढलेत बघा, हिथले 3 आणि हिथले 3, टोटल 6 घरं झाले. म्हणजे 6 घरं सोडून मला दशांश चिन्ह द्यायचं आहे. 3 घरं मिळालेत. मग ह्याच्यामध्ये अजून 3 शून्य मला इथं काय करायला लागतील? वाढवावे लागतील. आणि त्यानंतर माझं काय येईल? तो दशांश चिन्ह येणार आहे. ठीक आहे. मग आता लॉजिक काय मिळालं बघा. ही गोष्ट तुम्हाला कन्सेप्ट लक्षात ठेवायचं आहे. हा गुणाकार करत बसायचा नाही. ते तुम्हाला समजण्यासाठी आपण इथं फक्त ते मांडलेलं आहे. मग आता लॉजिक जी कन्सेप्ट जे स्टेटमेंट तुम्हाला म्हटलं ते स्टेटमेंट काय मिळते बघा. आता इथं बघा, एक संख्येत किती घरं होती रे? दशांश चिन्हाचं 1 होतं. उत्तरात घरं किती झालेत बघा. इथं 2 घरं सुटलेले आहेत. उत्तरात किती 2 घरं झाली? तर 2 घरं झाली. इथं प्रश्नात 1 होता. इथं बघा संख्येत 2 घरं आहेत. उत्तरात किती मिळाली मला? तर इथं 4 घरं मिळाली होती. ठीक आहे. तसंच इथं बघा, आता इथं 3 घरं मिळाली होती. संख्येत मी दिले होते. उत्तरात किती झालेले? तर 6 घरं झाली होती. ठीक आहे. मग आता तुम्ही जर ह्या संख्यांना नीट ॲनालिसिस जर ऑब्झर्व केलं, एक संख्या असेल तर उत्तरात 2 घरं झालेली, 2ची 4, 3ची 6. याचा अर्थ काय लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही दशांश चिन्ह संख्यांचा वर्ग करतो आपण, त्यावेळी संख्येत तुम्हाला जेवढी घरं दिली जातील, ठीक आहे, त्याच्या दुप्पट घरं तुमची काय होतात? तुम्हाला त्या आलेल्या उत्तरामध्ये त्याच्या वर्गामध्ये तुम्हाला तेवढी घरं सोडावी लागतात. ठीक आहे. काय करायचं आहे? निश्चित आता सिंपल स्टेटमेंट काय? दशांश चिन्ह संख्येचा जर वर्ग करायचा असेल तर घरांची दुप्पट होते. एवढं वाक्य जे आहे ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर स्टेटमेंट काय? दशांश चिन्ह संख्येचा, तुमच्या स्क्रीनवरती आहे असं कॉपी पेस्ट करायचं आहे. ते दशांश चिन्ह संख्येचा वर्ग करत असताना दिलेल्या संख्येतील घरांची दुप्पट होते. म्हणजेच इथं बघा, 1 घर होतं, उत्तरात 2 घरं सोडायचे आहेत तुम्हाला. 2 घराला 4 आणि 3 घराला 6. मी याच पद्धतीने जर मी पुढं आलो, समजा संख्येत 4 घरं असतील तर उत्तरात तुम्हाला 8 घरं सोडायचे आहेत. तसंच संख्येत 5 घरं असतील तर उत्तरात 10 घरं तुम्हाला सोडावी लागतील. क्लिअर आहे? काय करायचं? साधं सिंपल लक्षात ठेवा, घरांची दुप्पट करणे वर्ग करत असताना. क्लिअर आहे? मग आता आपण थोडे साधे एक एक्झाम्पल घेऊ, जेणेकरून याची उत्तर म्हणजे जे वापरतोय आपण सध्या कन्सेप्ट, ह्याचं लगेच तुम्हाला काय तिथं उत्तर काढायला मदत होईल. ठीक आहे. मग आता जे एक्झाम्पल आपण लिहितोय, जसं की बघा, समजा काहीतरी लिहायचं आहे 0.12चा वर्ग आपल्याला पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही याचं उत्तर डायरेक्टली तिथं नोट करायचं किंवा ॲटलिस्ट मनामध्ये तर इमॅजिन करायचं की काय येऊ शकतं. मग पहिल्याच काय चेक करायचं आहे तुम्हाला? इथं संख्या 12 आहे. 0.12 बघू नका, 12 आहे. 12चा वर्ग तुमचा तोंडपाठ असलाच पाहिजे, जो की किती आहे रे? तर 144. ठीक आहे. परत घरांवरती या. इथं किती घरं आहेत? तर 2 घरं आहेत. उत्तरात जसं म्हणलं आपण, स्टेटमेंट काय होतं? घरांची दुप्पट होते. मग जर इथं 2 घरं असतील तर उत्तरात मला 4 घरं सोडावी लागतील. मग 3 घरं मिळालेले आहेत, 1 शून्य वाढेल. उत्तर काय असेल माझं? 0.0144. क्लिअर आहे? मग याच पद्धतीनं जर समजा मला अजून काहीतरी बाबांनो 2.1चा वर्ग शोधायचा आहे. ठीक आहे. किती? 2.1चा वर्ग. मग 2.1चा जर वर्ग मी केला तर नॉर्मली 21चा वर्ग मला पाठ आहे किती असतो रे? तर तो 441 आहे. पण इथं संख्येत 1 घर आहे, 1ची दुप्पट 2. उत्तर किती असेल मग माझं? 4.41. 2 घरं मला सोडावी लागतील. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने जर समजा मला 0.03चा वर्ग करायचा आहे, 0.03चा वर्ग जर करायचा असेल तर मग आता काय बघा, तर 3चा वर्ग आपल्याला पाठ आहे
9 आहे. हिथं संख्या किती आहेत रे? घरांची 2 संख्या आहेत, म्हणजे 2 घरं आहेत, 2ची 4 घरं होणार. एकच घर मिळालेलं आहे, 1 2 3 4 आणि त्यानंतर येईल दशांश चिन्ह, म्हणजे 0.03चा जर वर्ग केला मी तर तो किती असायला पाहिजे? 0.309 हे माझं काय असणार आहे? ॲन्सर असेल. क्लिअर आहे? तर नक्कीच कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल. साधा सिंपल शब्द लक्षात ठेवा, घरांची दुप्पट तुम्हाला करायचं आहे. मग जसं आता ह्याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो, म्हणजे खास करून पोलीस स्टेट एक्झाममध्ये तर हमखास टेटची एक्झाम ज्यावेळी मागच्या जी टेट एक्झाम जी झाली होती ह्याच्याबद्दल आपल्याकडे टीचर्सची एक्झाम जी झाली होती त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या कन्सेप्टवरती तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता, किंवा पोलीस भरतीमध्ये पण देखील तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात. मग आता प्रश्न काय बघा, जसं आपण काय केलं तरी मगाशी जर संख्येत 1 घरं होती तर उत्तरात 2 घरं होणार होती माझी. 2 घरांची 4, 3 घरांची 6, 4 घरांची 8 आणि 5 घरांची 10 हे असं होत जाणार आहे. बरोबर. मग आता इथं जे आपल्याला घर आलेत बघा उत्तरामध्ये, ज्यावेळी तुम्ही पूर्ण वर्ग संख्या शोधता, मग ह्याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो, तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले जातात आणि तिथं तुम्हाला विचारलं जातं की दिलेल्या संख्यांमधील पूर्ण वर्ग संख्या कोणती. मग त्यासाठी तुम्हाला आणि ज्या संख्या असतात त्या दशांशचिन्ह संख्यांच्याच तुम्हाला तिथं वापर केला जातो, कारण इथंच ती कन्सेप्ट जर तुम्हाला माहीत नसेल तर तिथं पूर्ण वर्ग संख्या शोधणं फार अवघड होऊन जातं. मग कन्सेप्ट तुम्हाला काय लक्षात ठेवायचे बघा, आपण जसं आत्ता जे चेक केलं, ज्यावेळी तुम्ही वर्ग दशांशचिन्ह संख्येचा वर्ग करता, जी घरं आहेत बघा ती 2 4 6 8 10 हे काय होत चालले रे लक्षात ठेवा, तर हे समसंख्येतच तुमची घरं उत्तरामध्ये आली पाहिजेत. म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही कुठल्याही दशांशचिन्ह संख्येचा वर्ग करशिला त्यावेळी तिथं काय होणार आहे, तुमचं जे उत्तर काढशिला त्या उत्तरामध्ये समसंख्येतच घरं सुटतात. म्हणजे जसं की बघा 2 4 6 8 10 12 14 16 18 जसं पुढं जाशिला त्या पद्धतीने. म्हणजे इथं जी पूर्ण वर्ग संख्या लक्षात ठेवा, तिथं कधीही विषम संख्येत घरं तुमची येणार नाहीत. क्लिअर आहे? कधी विषम संख्येत येणारच नाही, ते नेहमी काय असणार आहे, तुमचे समसंख्यांमध्येच असायला पाहिजेत. ठीक आहे. मग आता ह्याचा जसं म्हणलं तुम्हाला जे एक्झाम्पल विचारलं जातं, एक एक्झाम्पल 4 ऑप्शन्स 4 संख्या घेऊ आपण आणि त्या 4 संख्यांमध्ये आपल्याला शोधायचं आहे तुम्हाला काय, की ह्यामधली पूर्ण वर्ग संख्या कोणते. ठीक आहे. मग आता हा पहिला ऑप्शन घेतला बघा 0.91 घेतलेला आहे, त्यानंतर 22.51 घेतोय आपण, त्यानंतर 0.324 आणि चौथा घेऊ आपण कुठला तर 4.84. ठीक आहे. मग असे हे 4 संख्या आहेत आणि यातली तुम्हाला शोधायचं आहे, काय सांगायचं आहे की या संख्यांमधली पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे ते. ठीक आहे. मग आता जसं की तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे तुम्ही आणि तुम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे की तुम्ही असाच प्रश्न जर तुम्हाला आला तर तुम्ही कोणता आन्सर टिक मार्क करशील. ठीक आहे. लॉजिक तेच शोधायचे, जे लॉजिक जे आहे ते जे स्टेटमेंट तुम्हाला आत्ता आपण जे म्हटलं ते. ठीक आहे. काय, ज्यावेळी तुम्ही दशांशचिन्ह संख्यांचा वर्ग करता त्यावेळी उत्तरामध्ये नेहमी लक्षात ठेवा समसंख्येमध्येच घरं सुटली पाहिजे. मग बघा पहिलं जे संख्या आहे ती 0.9 आहे आणि पहिला तर हे चेक करायचं की जी संख्या दिली आहे ती पूर्ण वर्ग एकतर असली पाहिजे. म्हणजे जसं की बघा 9 आहे का रे पूर्ण वर्ग, तर आहे. 3चा वर्ग 9 आहे. बरोबर. त्याचनंतर बघा 225 आहे, 15चा वर्ग आहे. 324 18चा वर्ग आहे आणि 484 22चा वर्ग आहे. म्हणजे हे तर क्लिअर झाले की सर्व संख्या कोणाचा तरी वर्ग आहेत. मग फक्त फरक आता तुमचा कुठं राहणार आहे तर दशांशचिन्ह संख्येमध्ये राहील. म्हणजे जसं की पहिलं एक्झाम्पल बघा, इथं 0.9 म्हणजे एकच घर सुटलेलं आहे. मग एक घर म्हणजे कशात गेला रे तर विषममध्ये गेला, याचा अर्थ ही ती संख्या पूर्ण वर्ग नाही. सेम 22.5 आहे, एकच घर सुटलेलं आहे, इथं पण हे असणार नाही कारण ते विषम संख्येत जाते. त्यानंतर बघा 324ला 3 घरं सुटलेले आहेत, 3 परत विषम संख्येत आला, त्यामुळे हे पण उत्तर नाही आहे माझं. मग 4.84ला बघा इथे किती घरं सुटले तर 2 घरं सुटले आहेत, 2 म्हणजे समसंख्येत येते. याचा अर्थ काय, या 4 मधली जी पूर्ण वर्ग संख्या आहे ती कुठली असणार आहे माझी 4.84 हे माझं काय असणार आहे ॲन्सर असेल. क्लिअर आहे. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने चेकअप करायचं लक्षात ठेवा, ज्यावेळी दशांशचिन्ह संख्यांमध्ये संख्या दिल्या जातील आणि त्यामधली कोणती संख्या पूर्ण वर्ग आहे हे शोधायचं असेल तर तुम्हाला काय चेक करायचं आहे क्रायटेरिया, तर दिलेल्या संख्यांमधली जी घरं आहेत ती समसंख्येतच असली पाहिजे. ठीक आहे. मग तसंच जर समजा मी अजून एखादं एक्झाम्पल घेतलं, कोणतंही घेऊ शकताय, समजा काहीतरी 1.024 आणि हे तुम्हाला चेक करायचं की पूर्ण वर्ग आहे का नाही आहे. ठीक आहे. मग 1.024 मग जसं की बघा इथं काय ही कोणाचा आहे का नाही ते सोडून द्या,
पहिल्या ते चेक करा घरं किती आहेत. घरं बघू शकता 3च घरं आहेत. मग 3 घरं जर असतील तर 1024 जसं तुम्हाला पाठ असतील तर नसतील काय माहीत नाही, पण 1024 कोणाचा वर्ग आहे तर 32चा वर्ग असतो 1024. पण इथं 3 घरं असल्यामुळे जे की तुम्ही विषम संख्येत गेला मग विषम संख्येत असेल तर ही संख्या पूर्ण वर्ग माझी कधीही असू शकत नाही. क्लिअर आहे. मग त्याचाच जर समजा 45 आपलं ह्याचा वर्ग केला, समजा 20.25 आहे आणि हे तुम्हाला चेक करायचं आहे की ही संख्या पूर्ण वर्ग आहे का नाही आहे. मग 20-25 जर तुमचे वर्ग काढण्याची वगैरे ट्रिक्स पार्ट असेल किंवा ऑलरेडी आपण चॅनलवरती अपलोड आहे आपले ते लेक्चर्स, जे कोणत्याही संख्येचा वर्ग कशा पद्धतीने काढायचा आणि वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचं, ठीक आहे. ते लेक्चर्स तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला वर्ग कशा पद्धतीने काढले जातात किंवा नाही काढले जातात तर ते शॉर्टकट म्हणजे 1 आणि 5 आहे, म्हणजे 45चा वर्ग जो आहे तो काय असतो तर 20-25 आहे, ठीक आहे. 45चा वर्ग. आणि इथं बघा 2च घरं सुटले. 2 घरं म्हणजे मी समसंख्येत जातोय. याचा अर्थ काय, ही जी संख्या आहे 20.25 हे माझं काय असणार आहे पूर्ण वर्ग संख्या आहे असं मी ह्याला म्हणू शकतो. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने ही गोष्ट लक्षात ठेवायची. लक्ष द्यावं तुम्हाला. ज्यावेळी तुम्ही दशांश संख्येचा वर्ग करशील घरांची दुप्पट करायचे आणि ती वर्ग आहे का नाही हे शोधण्यासाठी दिलेल्या सर्व संख्यांमधली जी घरं आहेत ती समसंख्येतच असली पाहिजेत, ठीक आहे. मग आता जे आपण बघायचं आहे की पोलीस भरतीला 2024चे जेवढे काही तो सगळे पेपर्स होते ते पेपर्स जर मधले जर सरळ रूपाचे एक्झाम्पल्स तुम्ही सोडवले असतील, जे ऑलरेडी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते सर्व एक्झाम्पल जर सोडवले असतील किंवा 2023चे 24चे तर यामध्ये तुम्हाला त्या टाईपचे क्वेश्चन्स हमखास बघायला मिळतील. मग ह्या कन्सेप्टवरती दशांश संख्येच्या वर्गावरती. मग त्यामध्ये आता क्वेश्चन्स आपण बघू. जी कन्सेप्ट आपण आत्ता बघितली तर त्या कन्सेप्टवरती कशा पद्धतीनं प्रश्न विचारले गेले होते, ठीक आहे. मग त्यामधलं पहिलं एक्झाम्पल आहे ते बघा. तर एक्झाम्पल आहे आपल्याला पहिलं काय तर 0.24चा वर्ग अधिक 0.017चा वर्ग छेदामध्ये आहे परत 0.24चा वर्ग अधिक 0.017चा वर्ग, ठीक आहे. मग ह्यासाठी आता तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा आणि सर्वात महत्त्वाचं एक्झाम्पल आधी नीट समजून घ्यायचं आणि मांडणी कशा पद्धतीने झालेली आहे. त्यामधले हे पहिलं आधी साधं सिंपल एक्झाम्पल बघितले आपण आणि ह्याचा आता हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं. मग इथं हे एक्झाम्पल सॉल्व करत असताना आपल्याला एकतर दशांश वर्गाची कन्सेप्ट एक अप्लाय करायचे आणि दुसरं टोटल दशांश संख्येचा जो टॉपिक आपण बघितला आहे मग ते भागाकार कशा पद्धतीने केला जातो, घरं बॅलन्स कशी करायची, ह्या सगळ्याचा वापर दशांश संख्येची बेरीज गुणाकार भागाकार आणि काय ह्या सगळ्या ज्या चारही प्रोसेस आहेत प्लस वर्ग ह्या सगळ्यांचं इथं कन्सेप्टचा वापर करून तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. जर तुम्हाला स्मार्ट पद्धतीनं विदाऊट पेन म्हणजे हातात पेन न घेता हे एक्झाम्पल सॉल्व करायचं असेल तर. आणि हे एक्झाम्पल लक्ष द्या विदाऊट पेन सॉल्व होते. फक्त अट काय तुमच्या सगळ्या कन्सेप्ट्स ज्या आहेत त्या तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे. एक तर तुमच्या दशांश संख्येच्या सगळ्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे, त्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. ज्या विद्यार्थ्यांचे ते म्हणजे ते कन्सेप्टच माहीत नाही आहे गुणाकार कसा केला जातो भागाकार कसा केला जातो तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या क्रॅश कोर्समधलं माझ्यामध्ये सुरुवातीच्या 4 ते 5 लेक्चरमध्ये ते आपण व्हिडिओ लेक्चर तुम्हाला बघायला मिळेल जिथं आपण दशांश संख्येचं टोटल कन्सेप्ट बघितलेली आहे. ते लेक्चर तुम्ही बघू शकताय ज्या विद्यार्थ्यांना ती कन्सेप्टच माहीत नाही आहे. मग आता अप्लाय कसं करायचं आहे बघा. तर इथं बघा पहिला घरं किती होतील ते चेक करायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. इथं आता 24चा वर्ग करत बसायचं नाही किंवा इथं 17चा वर्ग करत बसायचं नाही आहे. घरं काय करायचे तुम्हाला, घरं काउंटिंग फक्त करायचे. मग इथं बघा 24चा जर मी वर्ग केला तर इथं 2 घरं आहेत, उत्तरात माझी किती रे तर 4 घरं होणार आहेत. दुप्पट म्हणतोय आपण वर्ग केला तर. इथं 3 घरं आहेत, उत्तरात काय होणार आहेत रे तर 6 घरं होणार आहेत. सेम खाली आहेत बघा. इथं पण 2 घरं आहेत, 2चा वर्ग केला तर मी 4 मिळतील, इथं 6 घरं मिळणार आहेत. आणि संख्या एक नीट चेक करा बघा 24 24 17 17 सगळं सेम आहे. मग मला सांगा घरं पण सेम आहेत आणि संख्या पण जर सेम असतील तर काय होणार आहे रे, वरची बेरीज आणि खालची बेरीज एकच येणार आहे माझी. म्हणजे काय समजा मी 24 आणि 17चे बेरीज जर केले ते घन वर्ग सगळं काढून टाका साईडला. नॉर्मल एक कन्सेप्टचा वापर करूया आपण. 24 आणि 17ची बेरीज किती जाते रे तर ती जाते 41. छेदामध्ये पण किती येणार आहे 41च येणार आहे, बरोबर. आणि मग मला सांगा जर अंशात आणि छेदात जर एकच संख्या मिळत असेल तर हे सगळं कॅन्सल होतं. माझं उत्तर काय राहतं रे फक्त 1 हे माझं उत्तर राहतं. आणि या प्रश्नाचं पण उत्तर तुमचं किती असणार आहे, 1च असणार आहे. मग इथं जसं तुम्हाला म्हणलं कोणतीही तुम्ही वर्ग वगैरे काय करत बसायचं नाही, फक्त तुम्हाला हे घरांचं जे लॉजिक आहे हे घरांचं लॉजिक तुम्हाला चेक करावं लागतं.
पहिला चेक करायचं आहे घरं समान आहेत का, जर ती समान असतील, ह्याला संख्या पण समान हे दिलंच जातं एक्झाम्पलमध्ये, जर ते समान नसतील तर ह्या कन्सेप्टचा वापर तिथं तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे पॅटर्न सेम राहतो, पॅटर्न कधीही वेगळा तुम्हाला विचारणार नाहीत. मग त्यामुळे संख्या सेमच आहेत, घरं फक्त तुम्हाला चेकिंग करायचं आहे. घरं सेम असल्यामुळे काय होणार आहे, सगळं वरची बेरजेला खालची बेरीज कॅन्सल होईल माझी. उत्तर किती राहणार, फक्त 1 हे माझं उत्तर असेल ह्या प्रश्नाचं. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आता बघायचा आपल्याला सेम कन्सेप्टवरती आहे, फक्त इथं घरांचा जो विषय आहे तो फक्त तुम्हाला एकदा नीट चेक करायचा आहे. ठीक आहे, काय होणार आहे बघा, तर 9.8चा वर्ग अधिक 0.49चा वर्ग छेदामध्ये आहे, परत 0.98चा वर्ग अधिक 0.049चा वर्ग. ठीक आहे, आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि इथं तुम्ही आता कशा पद्धतीनं लॉजिक अप्लाय करू शकताय किंवा सेम चेक करायचं. लक्षात ठेवा, इथं कुठल्याही 98चा वर्ग किंवा 49चा वर्ग करत बसायचं नाही. जसं तुम्हाला काय म्हणले, स्मार्ट ट्रिक्स वापरायचे, स्मार्ट मेथड वापरायचे आहेत. काय ॲनालिसिस करायचं आहे तुम्हाला की घरांचं काय होणार, ज्यावेळी मग मी बेरीज करेल त्यावेळी कॅन्सल काय काय होईल आणि राहणार काय काय माझं फक्त. ठीक आहे, मग त्या पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. मग पहिला बघा 9.8 मध्ये बघू शकता एक घर आहे, एक दशांश चिन्ह आहे. मग एक दशांश चिन्हाचा जर मी वर्ग केला तर इथं मला 2 घरं मिळतील, बरोबर. 0.49 आहे, वर्ग जर केला तर मला 4 घरं मिळणार आहेत. सेम पद्धतीनं इथं बघा छेदामध्ये इथं 2 घरं आहेत, 2ची 4 घरं होतील आणि इथं 3 घरं आहेत, वर्ग केला मी तर 6 घरं होणार आहेत. क्लिअर आहे. मग ज्यावेळी मी लक्षात ठेवा, आता संख्या सेम आहेत, इथं पण 98 आहे, 98, 49, 49, म्हणजे यांचा ज्यावेळी तुम्ही वर्ग करून बेरीज करशिला त्यावेळी ती वरची बेरीज आणि छेदातली बेरीज सगळं कॅन्सल होणार आहे. पण लक्षात ठेवा, इथं घरं बॅलन्स नाहीत, घरं बॅलन्स नाहीत. जसे की बघा इथं 2 आहेत, इथं 4 आहेत, इथं 4 आहेत आणि इथं 6 आहेत. मग ज्यावेळी मी अंशाची बेरीज करेन, अंशाची बेरीज केल्यानंतर आता इथं 4 घरं आणि इथं 2 घरं, लक्षात ठेवा अंशांची बेरीज केल्यानंतर आलेल्या उत्तरात तुमची 4च घरं सुटणार आहेत. काय करतात, 4च घरं सुटणार आहेत. का, कारण इथं लक्षात ठेवा, तुम्ही बेरीज ज्यावेळी करतो आपण दशांश चिन्हांची, त्यावेळी ज्या ज्या संख्यांची तुम्ही बेरीज करता त्यावेळी ज्या संख्येत हायेस्ट घरं असतील तेवढीच घरं तुमच्या उत्तरात पण राहतात. ठीक आहे, मग त्यासाठी एखादं एक्झाम्पल घेऊ आपण, जेणेकरून तुमची ती कन्सेप्टच क्लिअर होऊन जाईल. समजा 0.4, त्यानंतर 0.42 आणि 0.415 ह्या 3 संख्यांची मला बेरीज करायची आहे, बरोबर. इथं काय, मग जसं तुम्हाला आता सारखं एक्झाम्पल घेतलं आहे, मग इथं जे पहिलं संख्या जी होती बघा त्यात 1 घर होतं. ठीक आहे, पहिल्या संख्येत काय होतं, 1 घर होतं, दुसऱ्या संख्येत 2 घरं होती आणि तिसऱ्या संख्येत 3 घरं आहेत. मग ज्यावेळी मी यांची बेरीज करतो, आता बेरीज काय बघा, हे 5 5, 3 आणि 2 आपलं 2 आणि 1 3 आणि हे 4 त्रिक 12, हातच्या 1 हे कडच आहे. म्हणजे उत्तर माझं काय येणार आहे तर 1.235 हे माझं उत्तर आहे, बरोबर. मग जर जसं तुम्हाला म्हटलं इथं ज्या संख्यांमध्ये हायेस्ट नंबर्स किती होते रे, तर 3 होती. मग याचा अर्थ काय, ज्यावेळी तुम्ही दशांश चिन्हांची बेरीज करता किंवा वजाबाकी करता त्यावेळी लक्षात ठेवा, ज्या संख्येमध्ये हायेस्ट घरं असतील तेवढीच घरं तुमची उत्तरात पण येतात. म्हणजे इथं पण उत्तरात बघा किती घरं आहेत रे, तर 3च घरं सोडलेली आहेत मी, आणि दिलेल्या संख्यांमध्ये हायेस्ट घरं पण 3च होते. याचा अर्थ काय, तुम्ही जेवढी हायेस्ट घरं असतील बेरजेमध्ये तेवढीच घरं तुमच्या उत्तरात पण येतात. मग हीच कन्सेप्ट इथं वापरायची आपल्याला. मग तिथं वर बघा अंशामध्ये हायेस्ट घरं किती आहेत तर 4 घरं आहेत, इथं 2 आहेत, इथं 4 आहेत. त्यामुळे उत्तर ज्यावेळी मी ह्या सगळ्या संख्यांची बेरीज करेन त्यावेळी पण उत्तरात माझी 4च घरं सुटणार आहेत. मग सेम खालच्या छेदामध्ये या, इथं 4 घरं आहेत, इथं 6 घरं आहेत. मग ज्यावेळी मी ह्या सगळ्या छेदाची बेरीज करेन आलेल्या उत्तरामध्ये पण मी इथं 6 घरंच सुटणार माझे, कारण हायेस्ट 6च आहे. मग याचा अर्थ काय होतो रे, अंशात 6 घरं, छेदात आपलं अंशात 4 घरं, छेदात 6 घरं, घरं बॅलन्स आहेत का, नाही आहेत, आणि संख्या तर निघून जाणार आहेत माझ्या. ज्यावेळी मी ह्या सगळ्यांची बेरीज करेन कॅन्सल होणार आहे ते, का, कारण संख्या सेम आहे. मग राहते काय माझं, फक्त दशांश चिन्हाचा विषय राहतोय. मग ते आपण दशांश चिन्हाचा भागाकारामध्ये ती कन्सेप्ट बघितलेली आहे. अंशात 4 घरं मिळतात, छेदात 6 घरं मिळतात. याचा अर्थ काय, अंशामध्ये मला काय करायला लागते तर 2 शून्य वाढवायला लागतील. घरं बॅलन्स करण्याची कन्सेप्ट वापरतोय आपण. अंशात 2 शून्य वाढवायला लागतील आणि 2 शून्य म्हणजेच काय राहणार माझं, फक्त 100 हे माझं उत्तर असेल. काय असणार आहे, उत्तर 100 हे फक्त असेल.
क्लिअर आहे. तर लक्षात ठेवा अशा पद्धतीने तुम्हाला ह्या एक्झाम्पल्सना काय करायचं आहे, टॅकल करायचं आहे. काय करायचं आहे तुम्हाला, फक्त घरं एकदा चेक करायचे आहेत आणि घरं कुठं शून्य वाढतं हे फक्त चेक करायचं आहे. संख्यांचा विचार अजिबात करत बसायचा नाही. नाहीतर काही जण तुम्हाला मग 98चा वर्ग करा, 49चा वर्ग करा आणि तुम्ही परत सगळं त्यांची बेरीज करत बसणार, परत शून्य कुठं तर वाढवणार. ॲट द एंड तुमचं उत्तर 100च येणार आहे. मग जर उत्तर 100 येणारच असेल माझं, तर मला एवढ्या सगळ्या प्रोसेस करायची इथं लक्षात ठेवा काहीही गरज नाही. थोडंसं स्मार्ट मेथडचा वापर करा. फक्त काय तुमच्या ह्या बेसिक गोष्टी सगळ्या क्लिअर असणं फार गरजेचं आहे की बाबा आपण शून्य कुठं वाढवतो, का वाढवतो, ज्यावेळी मी दशांशचिन्हांची बेरीज करतो त्यावेळी हायेस्ट घरं किती होतात. सेम आत्ता जे आपण लॉजिक बघितलं सेम वेनं तुम्हाला हे एक्झाम्पल काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल अजून असंच पद्धतीचं घेऊ आपण. आता हे तर तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करायचं आहे, स्वतः काढण्याचा प्रयत्न करा. ॲटलिस्ट ट्राय करायचं आहे. थोडंसं समजण्यासाठी अवघड आहे मान्य आहे, पण तुम्ही जेवढं स्वतःला ट्राय करशील हे एक्झाम्पल सोडवण्याचा, तेवढ्या लवकर तुम्ही एक्झाम्पल काय करू शकताय रे, तर टॅकल करू शकताय. ठीक आहे, तर पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण. पहिलं एक्झाम्पल आहे बघा, तर 0.29चा वर्ग अधिक 0.047चा वर्ग छेदामध्ये काय आपण घ्यायचं आता परत, तर 2.9चा वर्ग अधिक 4.7चा वर्ग. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे. हिथं आता तुम्हाला चेक करायचं आहे काय की सेम लॉजिकनं तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचं आहे. छेदात आणि अंशामध्ये कुठं 0 वाढेल, बेरीज केल्यानंतर अंशात किती घरं सुटतील, छेदात किती घरं सुटतील, ह्या सगळ्याचा इथं तुम्हाला विचार करायचा आहे. त्यासाठी आधी व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही स्वतः उत्तर ह्याचं काढण्याचा प्रयत्न करा. तरच लक्षात ठेवा जेवढ्या लवकर तुम्ही इथं काय ज्या गोष्टी तुम्हाला मी समजवण्याचा प्रयत्न करतो त्या तुम्हाला समजण्यास मदत होत जातील. ठीक आहे, तर आता इथं बघा सेम पहिला इथं किती आहे रे, तर 2 घरं आहेत. जर ज्यावेळी मी ह्याचा वर्ग करेन उत्तरात माझी 4 घरं होणार आहेत. ठीक आहे, दुप्पट जे म्हणतो आपण. इथं बघा सेम 3 घरं आहेत, 3ची किती होतील, 6 घरं होणार आहेत. छेदामध्ये या, इथं एकच घर आहे, उत्तरात 2 होतील. इथं पण एकच आहे, उत्तरात 2 घरं होतील. ठीक आहे, मग सेम बघा इथं अंशामध्ये जर मी बेरीज केली तर इथं हायेस्ट घरं 6 आहेत. ज्यावेळी मी त्यांची बेरीज करेन उत्तरात देखील माझी 6 घरं सुटणार आहेत. छेदात चेक करा, छेदात दोन्ही ठिकाणी 2-2च आहेत. याचा अर्थ काय, जर मी यांची बेरीज केली तर त्यावेळी पण काय होईल, तर माझी छेदामध्ये 2च घरं सुटणार. म्हणजे याचा अर्थ काय, अंशात 6 घरं मिळाली, छेदात 2 घरं मिळाली. मग मी काय करणार, 0 बॅलन्स करायचं होता मला. 0 बॅलन्स करायचं असेल तर छेदामध्ये बघा 4 घरं कमी पडतात तुमची. किती, 4 घरं. 4 घरांसाठी मी काय लिहिणार, मग छेदामध्ये 10,000 लिहिणार. किती लिहिणार, 10,000. कारण 4 घरं पाहिजेत मला. 4 घरं याचा अर्थ 4 शून्य वाढवते आपण. मग उत्तर काय येईल माझं, 1/10,000. तर या ऑप्शनला, या उत्तराला मी लक्षात ठेवा 2 ते 3 पद्धतीनं तुम्हाला ऑप्शन्समध्ये दिले जातात. एक तर पहिलं काय, आलेल्या उत्तराला पॉईंटमध्ये कन्वर्ट करू शकताय. हे झालं माझं अपूर्णांकात, 1/10,000 अपूर्णांकात झालं. पॉईंटमध्ये काय, आपण दशांश चिन्हाचं बघितले, 0 जर छेदामध्ये असेल, दशांश चिन्ह कुठं आहे तर डाव्या बाजूला सरकतं माझं. मग डाव्या बाजूला याचा अर्थ काय, 4 घरं शिफ्ट करायचं आहे. काय होणार बघा, 0.0001. हे माझं एक पहिलं उत्तर आहे. हे पहिलं अपूर्णांकात, हे आलं माझं पॉईंटमध्ये. आणि त्यानंतर एक असते बघा, या 10,000ला मला 10च्या घातमध्ये एक विचारलं जातं. 10च्या घात म्हणजे 10चा घातांक किती. मग घातांक टॉपिक आपण ऑलरेडी बघितलेला आहे. 10,000चा अर्थ काय होईल रे, 10चा चौथा घात. 10चा चौथा घात. क्लिअर आहे. आणि म्हणजे तुम्हाला या 3 पद्धतीनं काय विचारले जातात, ऑप्शन्स तुम्हाला दिले जातात आणि ह्या पद्धतीने दिले गेलेले आहेत पोलीस भरतीच्या पेपर्समध्ये. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्व्हर्जनला पण प्रॉब्लेम येऊ शकतो. उत्तर तुम्ही शोधता पण जर त्याचा ऑप्शन्स जर अशा पद्धतीने असतील 10च्या घातमध्ये, तर कन्वर्ट कसं करायचं ते देखील तुम्हाला जमलं पाहिजे. पहिला अपूर्णांकात हे उत्तर राहील 1/10,000. पॉईंटमध्ये ऑप्शन्स असतील तर 0.301. 10च्या घातमध्ये असाल तर 1/10चा चौथा घात. हे माझं काय असणार आहे, या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. अजून एक्झाम्पल बघू आपण, जेणेकरून हायेस्ट बघूया. म्हणजे जी हायेस्ट लेवल तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये विचारले गेले होते त्या प्रश्नाचा तर बघूया, तो प्रश्न कशा पद्धतीने तुम्हाला विचारला गेला होता. तर पहिला आहे बघा एक्झाम्पल, 0.32चा वर्ग अधिक 0.052चा वर्ग अधिक 0.094चा वर्ग. छेदामध्ये परत
0.032चा वर्ग शोधायचा आहे प्लस परत 0.0052 म्हणजे 4 घरं आहेत अधिक लास्टला पण सेम 4 घरं 0.0094चा वर्ग. आणि ही हायेस्ट लेवल आहे लक्षात ठेवा जे तुमच्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये तुम्हाला 2024 प्लस 23च्या पेपर्समध्ये हा क्वेश्चन्स बघायला मिळेल. हा म्हणजे व्हॅल्यू फक्त तुम्हाला वेगळे असतील, हे 32च्या ऐवजी काहीतरी मग 94 असेल 47 असेल, पण क्वेश्चनचा टाईप सेम आहे. मग टाईप सेम असेल तर सोडवायला तुम्हाला सेम लॉजिक वापरायचं आहे जे लॉजिक आपण इथं लावायचं आहे. मग त्यासाठी व्हिडिओ पॉज करायचा आहे तुम्ही आधी आणि ह्याचं तुम्ही स्वतः उत्तर आधी काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की आता इथं उत्तर जे आहे ते कशा पद्धतीनं माझं येऊ शकते. ठीक आहे, सेम लॉजिक काही वेगळं अप्लाय करू नका. वर्ग केल्यानंतर काय काय होणार, परत ॲडिशन आणि त्यानंतर 0 कुठं वाढवायचं आहे. 3 स्टेप्स 3 गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची. मग त्यामध्ये पहिली अप्लाय करू आपण. इथं बघा आता 0.32 2 घरं आहेत, वर्ग केला तर माझी इथं 4 घरं होणार. सेम इथं बघा 3 घरं आहेत, उत्तरात 6 घरं होतील. इथं पण 3 आहेत, उत्तरात 6 घरं होणार. छेदामध्ये या, छेदामध्ये इथं ऑलरेडी 3 आहेत 6 होतील, इथं 4 आहेत 8 होतील, इथं पण 4 आहेत 8 होतील. ठीक आहे, मग ज्यावेळी मी ह्या सर्व अंशाची बेरीज करेन मला सांगा हायेस्ट नंबर्स ऑफ घरं किती आहेत तर 6 आहेत. याचा अर्थ अंशामध्ये मला 6 घरं सोडावी लागतील. छेदामध्ये हायेस्ट कोण आहे 8 घरं आहेत, याचा अर्थ छेदामध्ये मला किती 8 घरं सोडावी लागतील. ठीक आहे, मग ते इकडे घेऊ आपण. म्हणजे अंशात 6 घरं मिळाली आणि छेदामध्ये किती मिळाली रे तर 8 घरे मिळाली. ठीक आहे, याचा अर्थ काय झाला तर मला अंशामध्ये 2 घरं बॅलन्स करावी लागते. बरोबर ना, कारण छेदात 8 आहेत, अंशात 6 आहेत, 2 घरं कमी पडतात. मग 2 घरं कमी याचा अर्थ मी अंशात काय लिहू शकतो डायरेक्टली 100. आणि हेच माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. किती 100 हे माझं उत्तर असेल. क्लिअर आहे. तर ह्याच्या पुढं बाकी मला वेगळं काहीही करायचं इथं गरज नाही. का, कारण सगळ्या संख्या सेम आहेत. संख्या सेम असतील त्यांची बेरजेला बेरीज कॅन्सल होणार आहे. विषय राहणार आहे तो फक्त घरांचा आणि ते घरं बॅलन्स मला इथं तुम्हाला करावी लागते. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा अजून एक अशा पद्धतीचा प्रश्न घेऊ आपण. जेणेकरून तुमची कन्सेप्ट जी आहे ती प्रॉपर चांगल्या पद्धतीनं क्लिअर होऊन जाईल. एक्झाम्पल आहे बघा, तर 0.42चा वर्ग अधिक 0.069चा वर्ग अधिक 0.089चा वर्ग छेद 4.2 घेऊ आपण. 4.2चा वर्ग अधिक 0.69चा वर्ग अधिक 0.89चा वर्ग. ठीक आहे, आता व्हिडिओ पॉज करायचा आहे तुम्ही सर्वांनी आणि ह्याचं उत्तर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, मग जसं तुम्हाला जर ऑप्शन ते छेदामध्ये जात असेल तर तुम्हाला उत्तर पॉईंटमध्ये पण काढायचं आहे आणि काय करायचं त्याला 10च्या घातमध्ये पण कन्वर्ट करू शकता. ठीक आहे, जेणेकरून कन्सेप्ट जे आहे म्हणजे ऑप्शन्स कशा पद्धतीने पण पडो उत्तर जे आहे ते तुमचं कधीही चुकणार नाही त्या ठिकाणी. ठीक आहे, आता सेम जसं म्हटलं तुम्हाला पहिली स्टेप काय शोधायचे तर घरं शोधू आपण. म्हणजे जसं आता आपण अप्लाय केलं सेम करूया. 2 घरं आहेत, 2ची 4 घरं होणार. 3 आहेत, 3ची 6. इथं पण 3 आहेत, 3ची 6. छेदात येऊया, इथं 1 आहे, 2 होतील, 2ची 4 आणि इथं पण 2ची 4 घरं होणार. ठीक आहे, अंशाची बेरीज केली तर हायेस्ट नंबर ऑफ घरं किती तर 6 आहेत. याचा अर्थ काय अंशामध्ये मला 6 घरं सोडावी लागतील. ठीक आहे, छेदात बघा, छेदात हायेस्ट 4 आहेत म्हणजे छेदामध्ये मला परत 4 घरं सोडावी लागतील. ठीक, मग त्यानंतर बघा आता मग घरं बॅलन्स करायचे आहेत. मग अंशात 6 घरं मिळाली, छेदात 4 घरं मिळाली. याचा अर्थ काय छेदामध्ये मला 2 घरं इथं काय करायचे वाढवावे लागतील. आणि 2 घरं म्हणजेच काय लिहू शकतो रे मी तर 1/100. आणि लक्षात ठेवा इथं काळजी तुम्हाला काय घ्यायचं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना आता 2 घरं माहीत आहेत छेदामध्ये वाढवायचे आहेत, पण छेदामध्ये जरी वाढवायचे असतील तर ते त्याला 100च लिहितात. पण लक्षात ठेवा ते आत्ता मागच्या एक्झाम्पलला 2 घरं मला अंशात वाढवायची होती त्यामुळे हे 100 मी डायरेक्टली अंशामध्ये लिहिलं होतं. पण इथं हे जे 2 घरं वाढवतोय ते मी छेदात आहे त्यामुळे हे 100 छेदात आहे, ह्याला चुकून ही अंशामध्ये लिहायचं नाही, नाहीतर आन्सर चुकणार तुमचं. ठीक आहे, त्यामुळे अपूर्णांकात तर उत्तर माझं एवढंच आहे किती 1/100. पण मला ह्याला कन्वर्ट करायचं कशात पॉईंटमध्ये करायचं असेल तर काय म्हणतो आपण छेदामध्ये जर 0 असेल दशांश चिन्ह लेफ्ट साईडला सरकतं माझं. मग 2 0 याचा अर्थ 2 घरं म्हणजे फायनल आन्सर काय असेल माझं 0.01.
ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही कन्वर्ट करू शकता. अपूर्णांकात ऑप्शन असतील तर 1/100 राहील आणि या पॉईंटमध्ये असेल तर 0.01 आणि 10च्या घातमध्ये जसं मगाशी कन्वर्ट केलं आपण 100चा अर्थ काय असतो रे तर 10चा वर्ग 1/10चा वर्ग आणि 1/10चा वर्गाला पण अजून एक कन्वर्ट करू शकताय. सध्या बघा हा जो घात आहे 10चा वर्ग ते कुठे आहे ते छेदात आहे. जर मला याला अंशामध्ये आणायचं असेल तर काय होईल रे घात माझा निगेटिव्ह होतो बरोबर. त्यामुळे उत्तर काय असेल माझं 10चा वजा दुसरा घात. म्हणजे बघा प्रश्न एकच आहे पण त्याचे तुम्ही अशा 4 फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ऑप्शन्स दिले जातात आणि हे 4ही फॉर्मॅटमध्येच तुम्हाला ऑप्शन्स पण पडलेले आहेत. तुम्ही जर तुमचं ॲनालिसिस ऑब्झर्वेशन जर प्रॉपर असेल तर पोलीस भरतीचे तुम्ही सगळे स्वरूपाचे प्रश्न काढून बघा, तुम्हाला अशा पद्धतीचे ऑप्शन्स हे 100% मिळतील. ठीक आहे, त्यामुळे प्रश्न एकच आहे पण तुम्ही त्याचं जे उत्तर आहे ते ह्या 4 फॉर्मॅटमध्ये काढू शकता. आणि हा जो नियम आहे काय निगेटिव्ह घातांक या टॉपिकमध्ये ऑलरेडी आपण बघितलं आहे. ज्यावेळी घात निगेटिव्ह असतोय जर मी पाया उलटा केला त्याचा तर तो घात पॉझिटिव्ह पण जातो आणि ह्याच्या उलटं जर घात पॉझिटिव्ह असेल जसं की हा आहे बघा आणि जर मी तो पाया उलटा केला तर घात जो आहे तो माझा निगेटिव्ह जातो. त्यामुळे ह्या 4ही फॉर्मॅटमध्ये तुमचं उत्तर येऊ शकतं आणि हे 4ही फॉर्मॅट तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये नोट करायचे आहेत. महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. नाहीतर एखादा विद्यार्थी 0.01 उत्तर काढेल आणि पॉईंटमध्ये त्याचं उत्तर झालं आणि ऑप्शन्स हे जे आहेत ते अशा फॉर्मॅटमध्ये असते 10च्या -2च्या घातांकामध्ये. मग त्यावेळी त्याचं कन्फ्युजन होईल की आता कन्वर्जन कसं करायचं. तर लक्ष ठेवा कन्वर्जन काही वेगळं जास्त अवघड नाही. ज्या गोष्टी ऑलरेडी आपण बघितलेल्या आहेत त्याचंच ॲप्लिकेशन इथं फक्त आपण करतोय. क्लिअर आहे. तर आय होप ही जी कन्सेप्ट आहे ती तुमची चांगल्या पद्धतीनं क्लिअर झाली असेल. काय 2 ते 3 गोष्टी तुमच्या लक्षात ठेवायच्या तुम्हाला फक्त काय ज्यावेळी दशांशचिन्ह संख्येचा जर मी वर्ग केला तर काय घरांची मला दुप्पट किती करायच्या आणि ज्यावेळी ह्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टींचं तिथं काय करायचं आहे जो रेफरन्स आहे तो तुम्हाला इथं घ्यायचा आहे. ठीक आहे, आता जाता जाता फक्त एक छोटीशी दुसरी एक कन्सेप्ट बघूया आपण. ज्यावेळी दशांशचिन्ह संख्येचं जर मला वर्गमूळ घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी मला कोणत्या कन्सेप्टचा वापर करायचा आहे. काय अवघड नाही आहे, एकदम साधी सोपी. जसं वर्गाचं आपण काय म्हणले घरांची दुप्पट करायचे ह्यासारखंच एक स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर समजा तुम्हाला एक्झाम्पल दिलं वर्गमुळामध्ये काहीतरी आहे 0.0625 आणि ह्याचं तुम्हाला आता वर्गमूळ घ्यायचं आहे. ठीक आहे, आता ही संख्या कसली आहे परत दशांशचिन्हामध्ये चालली. मग तुम्हाला काय जसं आत्ता आपण काय शब्द वापरलेले वर्ग करत असताना घरांची दुप्पट करतो बरोबर. मग ह्याच्या उलटं आपल्याला माहीत आहे की दुप्पटच्या उलटा काय असतं रे तर निम्म असतं. ठीक आहे, कारण वर्ग करतोय वर्गाच्या उलटं वर्गमूळ असतं ना. मग याचा अर्थ काय दुप्पटच्या उलटा काय असते निम्म. मग याचाच अर्थ काय इथं तुम्हाला आधी काय करायचं हे जे 625 आहे ह्याचा आधी साधं सिंपल वर्गमूळ काढून घ्यायचं आहे. मग 625 वर्गमूळ पाठ असेल 625चं वर्गमूळ काय आहे रे तर 25 आहे. ठीक आहे, मग आता इथं बघा दिलेल्या संख्येमध्ये किती घर आहेत रे 4 घर आहेत. ठीक आहे, म्हणजे इथं जर 4 घरं असतील तर शब्द काय वापरतोय आपण निम्म करायचं आहे मला. मग 4च्या निम्मा किती 2. मग आलेल्या उत्तरात तुम्हाला काय करायचं आहे 2 घरं सोडायची आहेत. म्हणजेच उत्तर जे आहे ते माझं किती असेल रे 0.25 हे माझं असणार आहे ॲन्सर. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे दशांशचिन्ह संख्यांचं वर्गमूळ घेत असताना घरांच्या निम्पट होते. ठीक आहे, जेवढे काय घरं असतील तुम्हाला त्या संख्येमध्ये त्याच्या निम्म करायचं. म्हणजे इथं बघा जसं काय 4 घरं होती 4च्या निम्मा 2 घरं सोडा उत्तरात उत्तर किती असेल माझं 0.25. ठीक आहे, मग तशाच पद्धतीनं समजा अजून एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. शब्द सिंपल लक्षात ठेवा तर काय तर निम्मा समजा असेल तुम्हाला शोधायचं आहे वर्गमुळात 2.89 ह्याचं वर्गमूळ काढायचं. तर डायरेक्टली तुम्ही काढू शकता मनातल्या किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकताय किंवा तुमच्या नोटबुकमध्ये मेन्शन करा की ह्याचं वर्गमूळ काय येऊ शकतं. सिंपल आहे. काय बघा तर आधी 289चं वर्गमूळ तुमचं पाठ असलंच पाहिजे. कोणाचा आहे रे तो वर्ग तर 17चा आहे. मग आता घरांमध्ये या इथं किती घर आहेत तर 2 घर आहेत. 2च्या निम्मा 1 म्हणजे आलेल्या उत्तरात तुम्हाला 1 घर सोडायचं. किती झालं ते 1.7. उत्तर किती असेल माझं 1.7. त्यामुळे जो सार आहे आजच्या लेक्चरचा तो साधा सिंपल काय लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही दशांशचिन्ह संख्येचं वर्ग करशीला घरांची दुप्पट करायचे
ज्यावेळी तुम्ही वर्गमूळ घेशीला घरांच्या निमपट करायचे, साधं सिंपल. ठीक आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं किंवा कुठल्याही पद्धतीचं कन्सेप्ट आणि काय वेगळं काय विचार करण्याची इथं अजिबात गरज नाही आहे. फक्त वर्गमूळ घेत असताना वर्गमूळ पूर्ण वर्ग संख्या शोधताना एक काळजी घ्यायची तुम्हाला, काय दिलेल्या संख्यांमधली जी घरं आहेत ही काय असली पाहिजे, सम संख्यांमध्येच असली पाहिजेत, तरच दिलेली संख्या पूर्ण वर्ग असू शकते. ती कधीही विषम संख्येमध्ये येणार नाही. ठीक आहे, आणि आजचा सेशन आवडला असेल तुम्हाला सर्वांना, जी कन्सेप्ट ॲप्रोच आवडला असेल तर सेशनला लाईक नक्की करा. तो एक माझ्यासाठी फीडबॅक असेल. आणि त्यानंतर काय तुम्हाला सेशन अजूनबद्दल काय कमेंट करायचं असेल, अजून काहीतरी सांगायचं असेल तर त्या बाबतीत तुम्ही कमेंट देखील करू शकताय, जेणेकरून त्यामध्ये काय तुमचा डाऊट असेल किंवा आणि कुठलीही गोष्ट जर तुम्हाला काहीतरी रिकमेंड करायचं असेल तर त्यासाठी हे ऑलवेज वेलकम आहे. तुम्ही त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये करू शकताय. आणि त्याच पद्धतीनं तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना सेशनची लिंक जी आहे ती नक्की शेअर करा. कारण कन्सेप्ट साधी सोपी जाईल लक्षात ठेवा, पण एक्झाम्पल जे आहे ते दिसताना खूप मोठं वाटतं. ज्या टाईपचे एक्झाम्पल्स आपण बघितले ते दिसताना खूप मोठे वाटतात की ह्याला सोडवायचा कसा, पण जर ती कन्सेप्ट तुमची प्रॉपर क्लिअर असेल तर जसं म्हणले तुम्हाला विदाऊट पेन तुम्ही ते एक्झाम्पल काय करू शकताय, सॉल्व करू शकताय. पण अट एकच आहे की तुमचे जे सगळे एक्झाम्पल्स ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या सगळ्या क्लिअर असणं फार गरजेचं आहे. क्लिअर आहे. चला तर मग आजचं सेशन आपण इथंच अशा पद्धतीने राऊंड अप करू. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.